वसंत सबनीस. मी जाणार आहे म्हटल्यावर फार गंभीर झालेला दिसता तुम्ही. पण खरं सांगू बाप्पा, मी इथं येताना जितका उदावीर असतो ना, तितकाच जाताना कष्टी होतो. अरे नाही, कुणी मी कुणासाठी थांबत नाही. थांबवू शकत. तुझी आई जाताना कशीच म्हणाली, तेच आता मी तिला सांगतो. आणि नदीनं आपल्यात कुशीत राहावं असं पर्वतानं म्हणून कसं चालेल. आपल्याच वाटेने गेलं पर्वताला सोडून, प्रसंगी विसरून. पण बाप्पा, हे क्षण फार गंभीर वाटत नाही. जाऊ दे रे. तू एक काम कर, विश्रामची तयारी झाली का ते बघून ये जरा. तू जा, मी घेतो. हॅलो, व्हॉट? पुढे वेट अ मिनिट. Yes. Go on. Number 2, 8, 1, Vikrant. Condition, serious, start to immediately. Details in us later. Thank you. परवाचं आलेलं पत्र देखील मधूच होतं. विश्राम, हे विश्राम. मला आत्मा नाही बाबा. अरे ते परवा आलेलं पत्र मधूचं कुठे आहे? कशाला पाहिजे ते तुम्हाला? अरे त्याचा आता फोनोग्राम आला. फोनोग्राम? हो, कंडिशन सिरियस, स्टार्ट इमिजिएटली असा मेसेज होता. मग मी सांगतो तसं. आहे नको, त्याला घाबरू नको. तू ते पत्र आणतोस का जरा? कशाला पाहिजे ते तुम्हाला? अरे मी सांगितलं तर ऐकलं नाही आलं नाही का तुला? पत्र घेऊन आले. अरे उगाच या फोनोग्राममुळे मला भरपूर लागून राहिली. अरे पत्राच्या अनुरोधानं त्याला काही 4 गोष्टी सांगता येतील मला. बरं, हे पत्र विक्रमच्याच नावावरती आहे ना? मग मला वाचायला काही हरकत नाही. तुमच्याच मुलाला आलेलं पत्र आहे ते. तुम्ही वाचू शकता. जरा प्लीज वाचून दाखवतो. जगात परमेश्वर असेल तरच माझं हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचेल. कारण हे पत्र पोहोचण्याची मला मुळीच आशा नाही. मी हताश झालो आहे. 3 डॉक्टरांना तब्येत दाखवली पण ठिकाणचेही एकच मत पडलं. त्यांचं रोग बरेच दिवस गेले आहेत. जीवनमानाचा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला आहे. मला शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल झालं पाहिजे. पैशांची थोडीफार व्यवस्था केली आहे. माझं जीवन बर्बाद झाल्यासारखंच आहे. आता या क्षणी तूच माझा आधार आहे. तू लगेच आलास तर मनाला धीर येईल. तेव्हा हे पत्र तार समजून ताबडतोब निघून विश्राम, विक्रम कुठे? मी इथंच आहे बाप्पा. अरे इतकं प्रबळून पत्र लिहिलंय तुझ्या त्या मधून. अरे लगेच जायला हवं होतं तुला. पण बाप्पा, मी लगेचच गेलो असतो तर तुम्हाला वाईट वाटलं असतं. अरे माझा कसला विचार करतोय? मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. तुला तर माहिती आहे, अरे मित्राच्या वाईट प्रसंगी धावून जाणं यासारख्या कर्तव्याचा दुसरा आनंद नाही या जगात. तुला तर चांगलंच माहिती. याच कारणासाठी मी माझे
तारी परत थांबायचं म्हणजे काय? हो तारच त्याचा प्रोग्राम आता आला होता मला. लगेच जायला हवं. अच्छा बाप्पा अरे इतकं मी आता सांगितलं त्याला म्हणजे तू स्टेशनवरती सोडायला नाही चाललाय? जाणार आहे मग मला वाटलं तू पोलीस स्टेशनवरती चाललायस की काय? पोलीस स्टेशनवर आणि विक्रमला घेऊ? नाही, अजून अवकाश आहे विक्रमला पोलीस स्टेशनवर जायला. सध्या मी एकदाच जरा जाऊन ढोकवणार आहे आणि तिथून रेल्वे स्टेशनवर जाणार. माधू, हे माधू, हे बाहेर ठेवलेलं सामान घेऊन आधी जातो स्टेशनवर, बरोबर? विक्रम आता माझ्या समोर येतो. That's like a good one. खूप मोठा. अरे इतका मोठा हो की एक दिवस या देशाचा सरसेनापती म्हणून तुझी निवड व्हावी. मला त्रिभुवन जिंकल्याचा आनंद होतो. या आंधळ्या बापाची एवढी इच्छा पूर्ण करशील? जरूर करेन बाप्पा, जरूर करेन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला खूप आनंद झाला. तू असं कर, तुला पैशांची गरज आहे जरा माझ्या रूम मध्ये जाऊन माझं पैशाचं पाकिट तेवढं घेऊन येतो. जा. हे बघ, तुला साधारण किती पैसे लागतील बरं? 100 रुपये कोणती बाप्पा? असं कर, त्या पाकिटात 100च्या 2 नोट आहेत आणि बाकी काही 1000 रुपये आहेत ना? हो, आहेत. त्या 100च्या 2 नोटा घे तुला. बाप्पा मला 200 कशाला? 100 अरे रुपये. सांगितलं ना 200 घे म्हणून, माझ्या ऑर्डर तशी घे. आणि बाकीचे पैसे आहेत ना, ते तसं नेऊन परत पाकिट जिथं होतं तिथं नेऊन ठेव. इतरत्र टाकू नकोस. नीट ठेव बाबा. अरे काय करतोय? नीट ठेव रे. हो ठेवलंय बाप्पा. बर बरं येऊ मी आता. ये. मुंबईत 4-5 दिवस राहीन आणि मग सेमिनारसाठी बेळगावला जाईल. बर नमस्कार करतो बाप्पा. माझे आशीर्वाद आहेत. बरं येऊ आता. हो. येतो. Yes, come in. मग नको करायला. अहो कामासारखं औषध दुसरं नाही या जगात. अहो माझी औषधं मला चांगली माहिती. हो शेवटचं प्रकरण चालू आहे.
तुमच्या अवस्था म्हणजे त्या जपानी सैनिकाच्या तशा चिंधड्या झाल्या तशा झाल्या. हो पण तुमचं धोतर जागेवर आहे ना. पण नशीब तू भले तुम्हाला वाटलं काय धोतर टाकून आणू की काय? अहो, तसं नाही हो. नोकराची गाठ घट्ट बांधली होती म्हणून ठीक. अहो, तुम्हाला सांगतो, त्या आमच्या बायकोने ते कुत्र आणलंय ना, त्यांनी सगळं घर डोक्यावर तर गुंफून घेतलंय आणि आज तर बंदच प्रकरण केलं. काय झालं? आलं ना एकदम माझ्या अंगावर. बर मग काय, मी इकडे नव्हतो इकडे नव्हते पण ऐकताय थोडं, शेवटी मीच दमलो. आणि काय मग दमलो आणि त्याला टपून पळू लागलो. तितक्यात त्याने माझ्या अंगावर उडी जी घेतली, तो माझ्या धोत्राचा तुकडा पण घेत तोंडात पकडला आणि पळू लागला की हो. अहो नशीब धोतरच मला चाललं असतं तर मग. मग काय, श्वान दोषावरील आयुर्वेदिक ग्रंथ आणायची वेळ लागली असती हो मला. बरं, तुम्हाला एक सांगतो. अहो, ते कुत्र आणलं ना आमच्या घरी बायकोनी, तेव्हा त्याला वरांड्यात जागा करून दिली होती मी. पण ते मला वरांड्यात येऊ देईना. शेवटी मी त्याला घरात जागा करून दिली तर घरातही येऊ देईना. आणि आता माझी अवस्था, कुत्र घरात आणि मी वरांड्यात. मग काय, आणि बरं, मेजर साहेब, ते जाऊ द्या, आमचं रोजचंच चाललंय काय. मी तुमच्यासाठी तुम्हाला अलीकडे ताप येतो ना, म्हणून हा काढा बनवून आणलाय बघा. म्हणजे नववर्षाची भेट म्हणायची. नववर्षाचीच भेट म्हणाली. कसल्या देता आज? हे काही योग्य नाही. हे तुम्हाला तुकारामीच लागेल. बर मी तुमची भेट स्वीकार. मला तुमची भेट स्वीकारली खरी, पण आता मलाही तुम्हाला काहीतरी भेट म्हणून द्यावं लागणार. मी भेट दिले हो, तुम्ही परत भेट दिले हे योग्य नाही हो मेजर साहेब. अहो ते आता योग्य की अयोग्य ते मला कळू द्या ना. अहो, ही भेट अशी आहे की वाडा पिंड पापडा नागर मोठा पांढरे चंदन आणि संत यांचं मिश्रण करून हे भेट आलेली आहे. स्वीकारा तुम्ही हो मेजर साहेब. नाही मी स्वीकारली, पण आता मला सांगा, तुमची भेट मी स्वीकारली खरी, आता मी तुम्हाला भेट म्हणून काय देऊ सांगा. मागेल ते द्या. अहो मागून तर बघा, माझ्या आवाक्यातील असेल तर नक्की दे. तुमच्या आवाक्यातली नव्हे तर तुमच्या मार्गाची आहे गोष्ट. ती कशी काय? बोला तर खरं. तर मी मागू. मागा मागा मागा. जावई द्या जावई. सगळे मानला तुम्हाला, मी मानलं. हो पण ही गोष्ट सर्वस्वी माझ्या आवाक्यातील नव्हे. पण मी प्रयत्न मात्र अगदी जरूर करेन, हा शब्द आहे माझा. विश्राम आला वाटत. विक्रमला गाडी मिळाली बाबा. अरे बसायला जागा मिळाली का? चांगली मिळाली आणि फारशी गर्दी नव्हतीच वाटत. मालू पण आला. हो आला आता तिला. बर अरे विश्राम इकडे. बरं झालं तो. काय मी समीर गुरुजींना 9 वर्षाची भेट देणार. तू जरा माझं पैशाचं पाकिट तेवढं आणतोस का बरं? ती चावी घे तिथली आणि दरवाजा उघड. तुम्हाला हवी असली तुम्ही कोणती वस्तू घ्या, मी पैसे देणार आहे तुम्हाला. तुमच्या आवडीची वस्तू घ्या. मला सांगतो. बर ही वेळ बोलायला विश्रामशी एकदम बरोबर आहे. किती उतरपणा करा. विश्राम झालं का रे? बाप्पा तुमचं बाकी ठिकाण आहे. अरे असं कसं? मगाशी म्हणजे मगाशी पासून कुठे त्याच्यात? तू एक काम कर विशाल, तू तुझ्या पाकिटातले काही पैसे समीर गुरुजींना दे.
धन्यवाद. मी काय म्हणतो, तुमचे हे पैसे चोरीला गेले नसतील ना हो? अहो चोरीला कुठे जाताय असतील इथंच कुठेतरी जरा शोधलं म्हणजे सापडतं. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही निर्धास्त पडेल. बरं मी निघू आता. हो हो या या. निघतो मेजर हो हो या या. श्याम, असा प्रकार आजपर्यंत कधी घडला? माझ्या पाकिटातले अचानक 1000 रुपये जातात म्हणजे काय? मगाशी होते पाकिटात पैसे. मगाशी म्हणजे म्हणजे विक्रम गेला तेव्हा. आणि आता नाही कुठं पडले पिडले तर नसतील. अरे पडतील कसे? पैसे पाकिटातच होते असं मला विक्रम म्हणाला. कशावरून? म्हणजे असं विक्रम म्हणाला तेव्हा मला कळलं ना. काय झालं? हे पाकिट इथंच पडलं होतं? नाही, विक्रम नसते आतमध्ये नेऊन ठेवलं. दुसऱ्या कुणीही हात लावला नाही त्या पाकिटाला, याबद्दल तुमची खात्री आहे? हो मला खात्री आहे. म्हणजे विक्रमनं आपल्या हाताने यातले 200 रुपये काढून घेतले हा आणि 1000 रुपये आहेत असं सांगून त्याने स्वतः या आतमध्ये हे पाकिट आतमध्ये नेऊन ठेवलं. हो असं. असं विश्राम, हं? विश्राम तुला विक्रमचा संशय आला असच ना? मी तसं कधी म्हणालो? तू जे असं म्हणालास ना त्यावरून स्पष्ट जाणवलं मला ते. विश्राम तुला सांगतो, माझा विक्रम असा कधीही करणार नाही. माझा विश्वास आहे माझ्या मुलावर, पण तुझा नाहीये. मी संशय घेतला नाही. अरे घेतला नाहीस कसा? तुझ्या असं म्हणालास ना त्यावर स्पष्ट जाणवलं मला ते. तो माझ्याकडे फक्त 100 रुपये मागत होता. अरे मीच त्याला सांगितलं 200 घे म्हणून. मला हे माहित नव्हतं. मग तू संशय कसा घेतलास त्याच्यावरती? मी संशय घेतला नाही. नाही. पण मला खात्री आहे की नाही, विक्रम माझ्या पाकिटातून पैसे घेणार नाही याची मला खात्री आहे. मग पैसे गेले कुठं आणि कसे? याचा शोध घेतलाच पाहिजे. आता ते माधू तर तुझ्या सोबत गेला होता. हा समीरपूरचे आले होते पण ते इथंच बसले होते. मग मग कुणाचं काम असणार? विश्राम, या चोरीचा तपास लागलाच पाहिजे, त्याशिवाय चैन पडायची नाही मला. अरे एकाच वेळी म्हणजे अचानक असे 1000 रुपये जातात म्हणजे काय? नाही, ही चोरी तू शोधून काढलीच पाहिजे. अरे इन्स्पेक्टर आहेस ना तू, मग काढ चोरी शोधून. तुम्हाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही बाबा. ते पैसे मीच घेतले. काय? हो, तू घेतले? मीच घेतले. केव्हा? मगाशी तुम्ही मला आतून पाकिट आणायला सांगितलं ना, त्यावेळेस. आतून येताना तू पैसे घेतले? हो. कुठे आहेत ते? माधू बरोबर पाठवून दिलं. मला देणं होतं का? एवढी चलाकी? इलाज नव्हता. अरे स्वतः चोरी करून वरती विक्रमावरती संशय घेतोस तू. पण मखराशी करतोस आणखी. यात तुझी चूक काय म्हणा. अरे तुझा खाताच तसलाय. अरे पण मला का नाही विचारलास तू? मला गरज नाही वाटली तशी. पैसे घेताना तुला काहीच वाटलं नाही. तुला वाटलंच आहे तू केव्हाही घेऊ शकतोस. अरे पण ते माझे होते. असतील. विश्राम, मला असली उत्तर ऐकायची सवय नाहीये. काय करणार तुम्ही आता? चोरी करून वर मखराक्षी करतोस आणखी. अरे काय समजतोस काय तू स्वतःला? पोलीस इन्स्पेक्टर असेल तू पोलीस ठाण्याचा, पण तिथली भाषा इथं चालणार नाही. मी खपून घेणार नाही ती. विश्राम, विश्राम हंटरान. आय से हंटरान. क्विक.
माधू, ए माधू. आलो आलो. माधू, बाप्पांना म्हणून मी पोलीस स्टेशनवर जाऊन येतो. काय विश्राम साहेब पोलीस स्टेशनवर जाऊन येतात. ऐकलंय मी. आणि माधू, बाप्पांना म्हणावं इन्कम टॅक्सचे आणि त्यांच्या पेन्शनचे फॉर्म भरायची उद्याची शेवटची तारीख आहे. माधू तू मला अडाणी समजू नकोस. उद्याची तारीख माझ्या चांगलीच लक्षात आहे. कॉफी येत आहे. आता अरे मी काय कुठे ड्युटीवरती चाललोय का? हा आता आदू इन्स्पेक्टर साहेबांना कॉफी दिलीस? माधू, बाप्पांना म्हणावं मी कॉफी पितोय. आणि माधू, मी आता जाणार आहे आणि बाहेरून कुलूप लावू नकोस, ठीक आहे? मी परत येणार. आदू त्यांना विचार ते काय नाईट ग्राउंड वरती चाललेत का? माधू, त्यांना म्हणावं मी कॅज्युअल राहणार. माधू त्यांना म्हणावं पोलीस खात्यात आणि लष्करात कॅज्युअल असं काहीही नसतं. माधू, सगळं काय रेग्युलर असतं. माहिती पुरविल्याबद्दल मी आभारी आहे असं सांग. आणि 4 दिवस न बोलण्याचा हुकूम होता त्यांचा. आजचा 4था दिवस आहे. दिवस केव्हा संपले? आता रात्र सुरू झाली आणि मी 5 दिवस म्हणालो होतो, 5 रात्री नव्हे. समजला? नियमाप्रमाणे बोलायचा. अरे जा रे नियमाची अशी तशी. माधू अकम घे. विशाल माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू माझ्यासाठी प्रमोशन नाकारलास हे खरं? पण तुम्हाला अशा अवस्थेत तिथे एकट्याला घेऊन कसं जाणार? हे बघ, माझ्या पायी जर तुझी प्रगती थांबणार असेल तर तुझा बाप मानून घ्यायला मला लाज वाटेल बेटा. ठीक आहे, मी प्रमोशन स्वीकारतो. पण एका अटीवर, कोणत्या? जिथं माझी बदली होईल ना तिथं तुम्हाला आलं पाहिजे. इम्पॉसिबल. ते कदापि शक्य नाही. तुला माहिती आहे हा बंगला मी केव्हा आणि का बांधला? माझा फार जीव आहे याच्यावर. मी नोकरीत असताना तुझ्या आईला आणि तुम्हाला मी इथंच ठेवलं. ही वास्तू चांगली राहिली पाहिजे. माझ्या संसाराच्या तुमच्या बालपणाच्या आठवणी यात अगदी साठून राहिल्यात रे. आणि त्याच मला उदंड साथ देतात. हे बघ, हे घर सोडून मी कुठे जाणार? केवळ अशा. पण तुम्हाला इथे एकट्याला घेऊन मी कसं जाणार? यावरती एक उपाय आहे. तू असं कर, तू लग्न कर बाप्पा, आणि तू तुझ्या बायकोला ठेव माझी सेवा करायला. बाप्पा, तेही केलं असतं. मग पण नवऱ्याला एकट्याला सोडून दूर राहणारी बायको आहे का? यू नॉटी बॉय. अरे माझी नको काळजी करू. माझी काळजी घ्यायला माधू म्हणजे काय माधू? हा आता तुम्ही मला करणार असं झालं 4-8 दिवस येऊन जाईल तुझ्याकडे. ठीक आहे, जाऊ मी आता. हो. बरं झालं साहेब, हा. तुम्ही विश्राम साहेबांची पोलिसांनी सोडून गेली होती. विश्राम साहेब मी लई उदास झालतं. हा आणि तू आता माझं काही त्यातच आहे. अगो 2 बैलांची टक्कीचं झाड लावलं तर ते असं काय होतं? तेच झाड होतं बघा माझं. साहेब, हा बोल ना, थांबलास का? विश्राम साहेब थोड्या वेळाने वर गेला नाही का? हो येणार आहे. मग नाही, वाडीवर जाऊन येणार. पोरगा आला की नाही असं सांगावं असं म्हणून विचारलं. अरे अरे माधू तुझा डोका तरी जागा आहे का आधी? अरे तुझा मुलगा आजारी आहे हे तू मला आता सांगतोस? अरे मगाशी सांगितलं असतं तर मी त्याच वेळी जा म्हणून सांगितलं असतं ना तुला. मूर्ख मूर्ख. अरे आता तरी जा
रव्याची बाटली आणि तांब्या पाण्याचं इथे ठेवल्या बघा. बरं हा माधू साहेब हे पैसे काय करायचे साहेब? अरे घे म्हणतो ना. अरे तू दिवसभर इथं राहा. अरे तुझ्या बायकोला काही लागलं सवरलं तर तिनं कुणाकडे मागायचं? मुलगा आजारी आहे, औषधं पाहायला पैसे दाखवत का? घे म्हणतो ना. आहे ती माझ्यापाशी. घे म्हणतो ना. माझी ऑर्डर आहे तशी. आणि तुला चांगलंच माहिती आहे की माझी ऑर्डर मोडीने मला या घरात कधीच कामात नाही. घे. हा. आणि हो आणि परत लवकर यायची घाई करू नकोस. मुलगा कसा आहे ते बघ आणि नंतर मग ठरव. पाठल येतो मी. हा जा. तुमचा बिछाना खाली ठेवला मी. बर. मग आपली दारावर समधी बंद केल्या. हा विश्रांच्या माझं म्हणजे बाहेरच्या दरवाजा ग्रुप लावत्या. बरं. अरे तेव्हा तुम्ही नुसतं ढकलून घ्या. अरे मला सूचना देण्यास वेळ घालू नकोस तू. चला या लवकर. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अप्पा. अहो, तुम्ही हो. अहो, मला वाटलं दुसराच कोणीतरी आहे की काय. हा हो मग. अहो पण मला सांगा तुमच्या कुत्र्यानं तुम्हाला घराबाहेर पडायला परवानगी कशी नाही दिली? भाग शेजारच्या पर्टाच्या कोणाकडनं थोडीशी भांग घेतली हा. आणि त्याला किलवली आणि लागला आनंदाने उड्या मारायला. नंतर जे काय गेलं ते जाऊन झोपलं. मी बघितलं 4 वेळा लाथा हाणल्या पण उठलंच नाही. मग काय आलो इकडे. बरं विश्राम नाही की काय घरात? विश्राम कुठे गेला? अहो, माझं नाव विश्राम गेलाय ग्राउंडवर. आणि माधू माझं एक काम चाललंय काय. माधू गेला तो आपला तिकडे वाडीवरती. अहो त्याच्या मुलाला बरं नाही म्हणून तो गेलाय तिकडे. विश्रामला काही बोलला की नाही आपल्या कामाचं? काही लग्न होतं. एकदम काम येण्यावर जाणं असतं म्हणजे बरं नसतं. अहो उद्या मी नक्की विचार मग तर झालं. मला आमची हा तसा तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. पण काय त्याला स्वतः मुलगी पाहिलेली बरी. आता मीही पाहिली असते मुलगी पण परमेश्वराची इच्छा नाही. मला असं म्हणायचं होतं की हे जे तुम्ही लवकर एकदा लग्नाचं बोलून टाकलं असतं म्हणजे बरं अहो, झालं. मी तुम्हाला सांगितलं ना की उद्या- चरित्र निघायची वेळ आली असती तर ते नवं तरी करता आलं असतं. मी नक्की त्याला लग्नाबद्दल विचार. पण रात्री तुम्ही जे आला ते हेच विचारायला मग निघाला असणार की ते बाटली खोलली की नाही. मला माहिती आहे तुमचा स्वभाव. तो काय घेतला की नाही अजून? अहो, मी एवढ्या मला सांगतो. चष्मा विसरलो, टोपे विसरलो. पण तुम्हाला सांगतो तो अजून मी बाटली उघडलेलीच नाही. म्हणजे तुम्ही भेट दिलेली तुम्ही घेतली नाही आणि तुम्ही भेट दिलेली मी पटकन स्वीकारली. हो एक काम करू उद्या सकाळी अगदी तुमच्या रस्ते आपण त्या बाटलीचं उद्घाटन करतो मग तर झालं. नक्की विचारा हं. म्हणजे काय आहे? अहो मी बाटलीच्या उद्घाटनाबद्दल बोलतोय. तुम्ही पुन्हा तिकडे गेला.
मी खूप भटकतोय. कुठेतरी आश्रम मिळावा, थोडी विश्रांती घ्यावी म्हणून इथं आलो. खरं सांगतोस हे तू? होय. मग असं माझ्या समोर आहे. कमॉन सेकंड. मग मी तुला सांगतो, तुझा संकट असेल तर मी जरूर तुला मदत करेन. कमॉन सेकंड. आय से सेकंड. कमॉन. मी आपला मित्र आहे असं समजा. म्हणून खिडकीतून आला. सरळ दारानं आलो असतो तर आधी चौकशी झाली असती. पार्ट्याला मित्र मानण्याची सवय नाही या सभासद. कारण चोरासारखे खिडकीतून येणारे परके मित्र देखील मानण्याची सवय नाही या समाजाला. ये बैस. नको नको. पण मला भूक लागली आहे. थोडं तरी खायला मिळू शकेल का? अरे माझा नोकर सध्या घरात नाहीये. हो पण तू पाहू शकतोस माझ्या किचन मध्ये जाऊन काय मिळतं का खायला. नको. तसा माझ्याजवळ पावाचा तुकडा आहे, तोच मी खातो. आय हॅव नो ऑब्जेक्शन. तुला जसं बरं वाटेल तसं तू खाऊ शकतो. अरे एक मिनिट. त्या टेबलावरती पाण्यानं भरलेला तांब्या आहे, ते पाणी पिठा. काय झालं? आज फारच उकडतंय नाही का? असं मला तर आवाज थोडीशी थंड वाटते. हो, तशी थंड हवा असेल, पण काय माणसाला मनातलं बोलायचं नसतं ना, तेव्हा तो अशा हवा पाण्याच्या गोष्टी करायला. तसं नाही. पण बरं तुझं नाव काय? मोहन दया. इंटर सायन्स मध्ये शिकलो. हा. माझं नाव चंद्रकांत देशमुख. मी रिटायर्ड मेजर आहे. मी नोकरीच्या शोधात तिथे आलो होतो आणि वाटेने जाताना रस्ता चुकलो. खूप भटकलो. शेवटी तुमची खिडकी उघडी दिसली. दार कुठाय शोधायचं भानही उरलं नाही. तसाच खिडकीतून उडी मारून आत आलो. पण आपल्याला पाहिल्याबरोबर एक प्रकारचा धीर आला. वाटलं हा मनुष्य दयाळू आहे. आपल्याला नक्कीच इथे आश्रय मिळेल. हे बघ, माझी खोटी स्तुती करायचं तुला काहीच कारण नाही. पण आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपण अत्यंत समाधानी आहात हेही जाणवलं. हा, हे मात्र अगदी खरं आहे. काय मला दोनच मुलगी आहेत. हा म्हणजे एक इथंच असतो आणि दुसरा शिकायला मुंबईला असतो. मी प्रामाणिकपणे नोकरी करून या देशाची सेवा केली. मुलांच्या आयुष्या पश्चात त्यांना चांगल्या रीतीनं वाढवलं. हा बंगला माझा स्वतःचा आहे. बँकेत थोडीफार शिल्लक आहे. आता मला सांग, अरे माणसाला समाधानी असायला आणखी काय असावं लागतं? नशिबाची साथ असावी लागते साहेब. आपण या जगात न्यायाला वागले ना तर नशिबी साथ देता आपल्याला. कुठच्या न्यायाला? माणसाचा न्याय? माणसानं बनवलेल्या कायद्याने न्याय मिळतो साहेब. अरे पण न्याय मिळावा म्हणून तर कायदा केलाय ना. पण हा कायदा माणसाने केलाय. पण हा कायदा एखाद्या म्हाताऱ्या सुवास आणलाय. तो कधी शिकारीसाठी बाहेर पडत नाही. त्याच्या आवाजात शिकार आली तरच तो तिच्यावर झडप घेतो. नाही असं म्हणता येणार नाही तुला. मला सांगा साहेब, एखाद्या माणसाचा खून झाला तर हा कायदा दबडापासून तुम्हाला गिळायला येतो. पण माणुसकीचा खून झाला तर कायदा काय करतो? काही नाही. काही नाही. कायदा माणसासाठी आहे, माणुसकीसाठी नाही. पण मी तुम्हाला एक विचारतो साहेब, एखाद्या माणसाला जर कायद्याने न्याय मिळत नसेल तर तर आकाश पाताळ एक करावं लागलं तरी ते केलं पाहिजे. हा आता माझ्या पुरता म्हणशी तर माणसानं जगात वागताना जसा दुसऱ्यालाच न्याय दिला पाहिजे तसा तो स्वतःसाठी मिळवला पाहिजे या मताचा मी आहे. आपले विचार सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखे आहेत. पण लिहायला तितक्याच मोलाचा कागद मिळणार नाही हे एक आश्चर्य. काय शोधताय आपण? अरे माझी काठी. हो, ही घ्या ती काठी.
लोकांचं म्हणणं. पण तसं एकदम वाटत नाही. अरे तुला काय, मलाही वाटत नाही तसं. कारण माझं त्यामुळे काहीही अडत नाही. ते तर मी मगापासून पाहतोय. आपण एखाद्या डोळ्याच माणसासारखे वावरताना की आपण. हे सगळं ठीक आहे. आता मला सांग, खरं काय? मगाचपासून मी बघतोय, ऐकतोय. सांग मला आता भाष्कर बडबड नकोय. मला खरा खरा सांग, खरं काय आहे ते? साहेब, मी कायदा खरा हुकूम मोडलेला मला अजिबात कळत नाही. खरा खरा हवाय मला. साहेब मी खून केलाय. अरे शुद्धिवंत तरी आहेस का तू? होय साहेब. खुनी आहे मी. खून केलाय. कुणाचं कारण? पैसा की स्त्री? नाही, न्याय मिळवण्यासाठी. न्याय मिळवण्यासाठी कोण? अजब गोष्ट आहे. आता अजब गोष्ट आहे की नाही ते मला माहित नाही. साहेब मी गरीब तरुण आहे. आई बाप कोणीही नाही. इंटर सायन्स पर्यंत शिकून आठवट शिक्षण सोडून दिलं. कारण माझ्या धाकट्या बहिणीचा फार माझ्यावर होता. तिला खूप शिकायचं होतं. ती खूप हुशार होती. आई बापांच्या मागे तिला फुलाप्रमाणे जपलं, वाढवलं. तुम्हाला तर माहितच आहे ही अवस्था साहेब. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या मागे वाढवलं. माहिती आहे तुला? माझी बहीण कॉलेजमध्ये शिकत होती. तिथं तिचा एका तरुणाशी संबंध आला. प्रेम जमलं म्हणे. मला यातलं काहीच माहित नव्हतं. मग पुढे काय? तो तरुण माणूस नव्हता साहेब, नरपशु होता. प्रेमाचे सगळे खेळ खेळला. लग्नाचं वचन दिलं त्यानं. आणि नंतर पाठ फिरवली साहेब. आत्महत्या केली माझ्या बहिणी. आत्महत्या साहेब, आत्महत्या. हो साहेब. जिच्यासाठी वाटेल ते कष्ट सोसले. त्या बहिणीचा मृत्यू उघड्या डोळ्याने पाहिला साहेब. उद्ध्वस्त झालो साहेब. उद्ध्वस्त झालो. शांत हो. शांत हो. पंचनामा, पोस्टमार्टम सगळे तिंडावळे निघाले साहेब. मग साहेब तुम्हाला खरं वाटायचं नाही. तिला अग्नी द्यायला गेलो आणि मी ससाय्यपणे चितेत कोसळलो. माझी शुद्धच गेली साहेब. लोकांनी मला उचलून बाजूला गेलं. फारच भयानक प्रकार म्हणायचा. दुसऱ्या दिवशीपासून त्या नरपशूच्या शोधात निघालो. बहिणीच्या पर्स मध्ये त्याचा फोटो सापडला. त्याला भेटलो, जाब विचारला. मग काय म्हणाला? तो म्हणाला की काही माझी एकट्याची चूक नव्हती. असं म्हणाला? होय साहेब, हे काहीच नाही. पण पुढे म्हणाला की आत्महत्या करता यातून मोकळा होता आला असतं. तशा सोयी आहेत त्या मुंबईत. आणि एकटाच मी कशावरून या परिस्थितीला जबाबदार आहे? काही पुरावे आहेत का तुमच्याजवळ साहेब? साहेब आता तुम्ही सांगा, या बाबतीत कधी पुरावा सापडतो का? पुढे काय झालं? झालं गेलं, होऊन गेलं. उगाच माझ्या वाटेला येऊ नका. ते 1000 रुपये घ्या आणि तोंड बंद करून बसा. आणि साहेब ते 1000 रुपये मला देऊ केलं. साहेब काय वाटलं असेल माझ्या मनाला? ते 1000 रुपये मी त्याच्या तोंडावर फेकून दिले. बेभान झालो. तरीही त्या परिस्थितीत स्वतःला सावरलं. मग पुढे काय केलं? दिवस रात्र त्याच्या मागून फिरत होतो, त्याला न कळत. काल रात्री पुण्याच्या गाडीत चढला. मीही बसलो त्या गाडीत. कोणी नव्हतं. गाडी घाटात येईपर्यंत लपून बसलो संडासात. गाडी घाटात आल्यावर बाहेर आली. त्याची नजर मात्र माझ्यावर गेली. तोच त्याच्यावर झडप घेऊन चाकूत कुशीचे 2-3 वार केले. तो कोलमडला. मी
डब्याच्या बाहेर आलो. गाडीचा थोडा वेग कमी होताच घाटातच उडी मारून पळालो. रात्रभर घाटात होतो. दिवसभर कडे कपाळीत लपून बसलो. संध्याकाळ होताच वाट कुठे तिकडे निघालो. रात्रभर कुठंतरी आश्रय मिळेल या आशेने निवाऱ्याची जागा शोधित होतो. साहेब तेवढ्यात तुमची खिडकी उघडी दिसली. आज डोकावून पाहिलं आपल्याशिवाय कोणी नव्हतं. अरे पण मग तू पोलिसांच्या स्वाधीन काय नाही झालं? साहेब मी न्याय केलाय, गुन्हा थोडाच केलाय. अरे तू गुन्हाच नाही फक्त केला, खून केलायस, खून. नाही साहेब, मी केलं त्या परिस्थिती योग्यच केलं असं सांगणारा एक जरी माणूस या पृथ्वी तलावर भेटला तरी माझं मन शांत होईल, समाधानानं फासावर जाईल. साहेब बोला साहेब, मी आपला मुलगा आहे असं समजा आणि मला या क्षणी उत्तर द्या. लौकिक अर्थानं तू गुन्हाच केलायस. हा, पण तू तुझ्या वैयक्तिक दृष्टीने जर विचारशील तर तू जे केलंस ते अयोग्य केलंस असं मी कसं काय म्हणू? माझी मुलगी बालपणीच वारली नसती आणि तिच्या बाबतीत तसा जर का कुणी क्रूर खेळ केला असता तर साहेब मी आपला अत्यंत ऋणी आहे. बाबा, हे बघ, माझं ऋणी असण्याचं तुला काहीच कारण नाही. हो. साहेब साहेब माझ्यावर एकच दया करा. आणखी 2 दिवस इथं लपून राहण्याची परवानगी द्या. साहेब साहेब नाही म्हणू नका. याचा अर्थ असा नाही की मी गुन्हेगाराला मदत करेन म्हणून. असं म्हणजे माझ्याकडून खरी तुम्ही माहिती काढून घेण्याचं तुम्ही सहानुभूतीचं नाटक केलं. मेजर साहेब मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके चलाक आणि विश्वासघाती असाल म्हणून. आणि तू सज्ज नाहीस की रे? अरे स्वतःचा आई बाबाचा खून करायचा आणि स्वतःला अनाथ असल्याचा डांगोरा पिटायचा, ही असली नादान जात आहे तुझी. वास करा. मला आश्रय द्यायचा असेल तर द्या, नाही तर नाही म्हणत सांगा. मी जातो. ए, पोलीस, तू एक काम कर, तू पोलीस तू तू इथंच कुठे लपून राहा. कुठे लपू साहेब? तुझ्या घरासाठी सांगतो. मला तर काहीच माहित नाही. कुठेही लप. साहेब तू असं कर, हे बघ, माझ्या खोलीचा हे बघ, इथे चावी आहे, त्या चावीला दार उघड आणि आत जा. बाप्पा, अजून झोपला नाही तुम्ही? नाही म्हणजे थोडस अस्वस्थ वाटतं इतकंच. तुम्हाला काय होतं नाही ना? तुम्ही झोपा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. आणि तू मला झोपायची परवानगी नाही सरकार. का काही विशेष? मला आज नाईट राऊंड आहे. नाही म्हणजे काही विशेष का? विशेष असं काही नाही, पण एका संशयिताच्या शोधात होता. पुण्याच्या पोलिसांचा अंदाज आहे की तो संशयित गुन्हेगार याच भागात फिरत होता. तेव्हा त्यात किती वेळ लागेल हे सांगता यायचं नाही. तुम्ही झोपा निश्चिंत म्हणा. हो हो. आणि आतून दार केवढा लावून घ्या. हो. हे का बाप्पा? खिडकी उघडी. तुला बंद करायला नाही सांगितलं का? हो. बाप्पा, आता तुमचं लक्ष नाही. म्हणजे तुमचं दाराचं कुलूप तसंच उघडा. अरे हा, म्हणजे मला कागद हवे होते म्हणून मी दार उघडलं होतं. मला वाटलं बंद करताना ते नीट लागलं नसावं. तुम्हीच उघडली होती ना? मला अजून तरी स्मृतीभवन झालेला नाहीये. बाप्पा, आजकाल गावात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे म्हणून विचार. हा, म्हणजे तुमच्या कर्तव्याचं प्रमाण घटलंय असंच ना? अभिषा, काय चोऱ्यांचं प्रमाण जरी वाढलं असलं तरी खुद्द पोलीस इन्स्पेक्टरच्याच घरात चोरी करण्याचं प्रमाण तर वाढलं नाही ना. असं म्हणण्याचं कारण नाही बाप्पा. विशा, तू चावीशी खेळतोस. ती चावी आधी जागा मिळून तो मला जा दे. हा मफलर इथंच टेबलावर राहिलेला दिसतोय.
तरी माणसाचा असून एखादी तरी लहानशी चूक राहून जाते. कमाल आहे की नाही सगळे गुरु इतकी मफलर इथेच ठेवल्यावर विसरलेले दिसतात. अरे हो हो म्हणजे मगाशी आले होते समीर गुरुजी. समीर गुरुजी तसे विसरबोळे. अरे आता मला सांग मफलर ठेवायची जागा आहे का ती? नाही नाही मग तू असं कर ती मफलर नेऊन ठेव. ते येतील शोधायला. एक काम कर माझ्या शेत जवळ ते आले की नंतर देऊ आपण. बाप्पा हा बरीच रात्र झाली आहे. हो तुम्ही झोपा आणि महादूला खिडकी बंद करायला सांगा आठवणीनं. हो अरे किती सूचना देशील मला. माझी कामं मला चांगली माहिती. तुझा आपला काम. ठीक आहे मी जातो. हो माफ करा मेजर साहेब, मला वाटलं नव्हतं तुमचा मुलगा पोलीस इन्स्पेक्टर असेल म्हणून. गैरसमजाने मगाशी मी कठोर बोललो त्याबद्दल क्षमा करा. तुम्ही म्हणालात तेच खरं. मी इथं सुरक्षित नाही. मी जातो. आता दार उघडा बघू. अरे मी दार उघडू शकत नाही. काय म्हणाला? अरे दाराची चावी नाही सापडणार मला. मी दार उघडू शकत नाही. असं म्हणजे माझ्या कल्पनेपेक्षा मी धूर्त निघाला. मेजर साहेब तुमचा लष्करी डाव मी ओळखू शकलो नाही. अरे यात कसला नाही डाव. तुम्ही आंधळ्या. किल्ली सापडत नाही म्हटलं की मला बाहेर काढण्याचा प्रश्नच मिटला आणि तुमचे सगळे प्रश्न सुटले. हे आंधळेपणाचं नाटक बंद करा आणि मला बाहेर काढा बघू. एका आंधळेपणाचा चांगला उपयोग कुणीही करून घेतला नसेल. अरे यात कसला नाही उपयोग. मला चावी सापडत नाहीये हेच खरं. चावी सापडत नाही काय? हे बघ तू एक काम कर. या खिडकीतून हा दिवाळखान्याचा जेवढा परिसर तुला दिसतोय तिकडे बरोबर लक्ष टाक आणि कुठे जर चावी तुला दिसत असेल तर ते मला सांग. माफ करा मेजर साहेब, मगाशी गैरसमजाने मी जरा कठोर बोललो. मी नालायक मनुष्य आहे. हे बघ तुझ्या मनात आता काही शंका उरल्या नसतील तर तू रात्रभर इथे राहू शकतो. अरे सकाळी ठरवता येईल पुढे काय करायचं. पण तुमचा मुलगा मध्येच आला तर? बहुधा तो येणार नाही असं मला सांगून गेलं. हा आणि त्यातून जर आला तर परमेश्वर जशी बुद्धी देईल तसा आपण पुढे करू. हो ठीक आहे. मी राहतो रात्रभर. ठीक आहे तू असं कर या चिन्हानं सरळ असा वरती जा आणि माझ्या खोलीत जाऊन आराम कर. हा नको तसं होणार नाही. मी इथंच आराम करेन. नो ऑब्जेक्शन. जसं तुला बरं वाटेल तसं तू करू शकतो. हो. मग असं कर ना या सोफ्यावर इथंच झोप. नको नको. मी तर टेबलापाशी खुर्चीवरच आराम करतो. बर झोप येणार नाही. फक्त आराम करतो. जसं तुला योग्य वाटेल तसं तू करू शकतो. हा कसली काळजी नकोस करू. हो इथली एकही वस्तू जाणार नाही त्याची खात्री बाळगा मेजर साहेब. अरे मला वस्तूंची काळजी नाही. माझा माणसांवरती विश्वास आहे वस्तूंवरती नाही. हो ठीक आहे. एकदम छान पैकी झोप. गुड नाईट.
चांगली झोप लागली. खूप बरं वाटतंय आता. हा आता मी निघतो. अरे काय एवढी घाई आहे? काय माझा नोकर माजूर येईल, चहा घे, नाश्ता कर, जा थोड्या वेळ. पण मेजर साहेब, हा तुमच्या स्वभावाचं कौतुक वाटतं मला. तुम्ही इतके दिलदार, उमदे आणि दयाळू असताना परमेश्वरानं आंधळ करून तुमच्यावर अन्यायच केलाय. माझं उदाहरण, मी युद्धात होतो. माझ्या आजूबाजूचे शेकडो सैनिक बांधव धारातीर्थी पडले, पण मी वाचतो. हा त्याचा दयाळूपणा नाही. अरे त्यानं जिवंत ठेवल्याचं समाधान मानायचं की त्यानं मला आंधळ केलं म्हणून त्याला दोष द्यायचा नाही, हे काही योग्य नाही. पण मेजर साहेब, आपली दृष्टी कशी गेली? काही अपघात वगैरे? हो, अपघातच म्हणायचं. दुसऱ्या महायुद्धात लढत होतो. शत्रू प्रबळ होतो. रोज चकमकी झडत होतो. त्याचवेळी माझी पत्नी आजारी असल्याची तार कर्नलला मला आणून दिली. सोबत 15 दिवसाची रजा दिल्याचंही सांगितलं मला, पण मी त्याला स्पष्टपणे नकार दिला. मी रजेवर जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं, पण त्यानं माझं काहीच ऐकलं नाही. त्यानं मला रजेवर जाण्याची जणू ऑर्डरच दिली. मी तयार. त्याच रात्री शत्रूनं जोराचा हल्ला केला. माझ्या सोबतचे सैनिक बांधव इतरत्र धारातीर्थी कोसळले. आम्ही एकमेकांपासून पांगलो गेलो. मी आणि कर्नल एकटे पडलो. रात्र अंधारात फुलला. झाडाझुडपातून वाट काढत आम्ही पुढे सरकत होतो. तेवढ्यात समोरात शत्रूची छावणी दिसली. ती छावणी उडवून द्यायचा आम्ही बेत टाकला. त्या दिशेनं बॉम्ब फेकला आणि ती छावणी नेस्तनाबूद करून टाकली. आगीचा प्रचंड डोंग उसळला. आम्ही धोस धावता मागून जपानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात कर्नलचा बरोबर वेध भेटला आणि कर्नल कोसळला. त्याला त्या अवस्थेत टाकून जाणं मला जीवावरती आलं. म्हणून मी त्याला असं खांद्यावर घेतला आणि धावू लागलो. धावता थोडंच आहे. हळूहळू जात असता, झाडा झुडपातून जात असताना बाजूला अशी थोडीशी झाडा झुडपात खसखस फेकल्यासारखी जाणवली. मी त्या दिशेला बॉम्ब फेकला. तो बॉम्ब हा दूर नाही जाऊ शकतो. तू तिथंच फुटला. आगीचा प्रचंड डोंग उसळलेला पाहिला. माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं ते अखेरचं दृश्य. त्यानंतर मला काहीच कळलं नाही की मी कुठं आहे. मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. तिथेच मला कळलं की माझे डोळे कायमचे गेले. पण एकाच गोष्टीची मला काय हे ऐकून माझ्या पत्नीला काय वाटलं. पण मी म्हटलं ना तुला, परमेश्वर हा दयाळू असतो बरोबर. त्या अवस्थेत मला तुला पाहण्याऐवजी परमेश्वरानं तिचे डोळे कायमचे मिटवले होते.